नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC व इतर प्रकारच्या ज्या सर्व सरळ सेवा परीक्षा आहेत, या परीक्षेसाठी जे सामान्य ज्ञानचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, या प्रश्नांवर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपलं जे ॲप आहे ओयासी स्टडी पॉईंटचं ॲप, हे प्ले स्टोरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता, जिथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्या तुम्ही टेस्ट ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता आणि त्याचे व्हिडिओ देखील विश्लेषणाचे पाहू शकता. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न सुरुवात करूयात. ऑलिम्पिक स्पर्धा दर डॅश डॅश वर्षांनी आयोजित केल्या जातात. 4 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ऑलिम्पिक स्पर्धा या दर 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. याची खूप प्राचीन काळापासून सुरुवात झालेली आहे. सुरुवात ही ऑलिम्पिया म्हणजे ग्रीस या देशातील ऑलिम्पिया या शहरातून सुरू झाली होती, म्हणून त्याला ऑलिम्पिक स्पर्धा असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे, दर 4 वर्षांनी या स्पर्धा होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे माउंट आबू. हे थंड हवेचं ठिकाण या राज्यात आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे माउंट आबू हे राजस्थानमध्ये आहे, जे अरवली पर्वतामधील थंड हवेचं ठिकाण आहे. अरवली पर्वत. त्याचबरोबर इतर राज्यामध्ये काही थंड हवेची ठिकाणं, जसं तमिळनाडूमध्ये उटी आणि कोडाई कॅनॉल आहे. उत्तराखंडमध्ये मसुरी आणि नैनिताल आहे. उत्तर प्रदेशमध्ये चित्रकूट आणि दुधवा राष्ट्रीय उद्यानसुद्धा थंड हवेच्या प्रदेशात मोडतो. नेक्स्ट, खालीलपैकी राजवायू कोणता? सोडियम, हेलियम, लिथियम आणि बेरिलियम. आता विचारतानाच ते काय म्हणाले तर राजवायू. राजवायू म्हणजे कोणते? त्यांना नोबल गॅस किंवा त्यांना निष्क्रिय वायू म्हणतात, जे इतर मूलद्रव्याशी अभिक्रिया करत नाहीत, म्हणून त्यांना आपण राजवायू म्हणतो. आता आपल्याला एवढं लक्षात यायला पाहिजे की सोडियम किंवा लिथियम किंवा बेरिलियम हे धातू आहेत ना. आलं लक्षामध्ये? याच्यामधला वायू कोणता आहे? फक्त एकच आहे, हेलियम. ठीक आहे, म्हणजे असंही तुम्ही उत्तर काढू शकले असते की हेलियम हा राजवायू आहे. राजवायू म्हणजे बघा, तुम्ही आपली जी आवर्त सारणी असते, त्या आवर्त सारणीमध्ये 18व्या गणामध्ये ते असतात. जसं हेलियम राजवायू आहे किंवा निष्क्रिय वायू आहे, किंवा निऑन आहे, त्यानंतर आर्गॉन आहे, त्यानंतर क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे. हे सर्व काय आहेत? राजवायू आहेत, किंवा त्यांना निष्क्रिय वायू किंवा नोबेल गॅस असं देखील म्हटल्या जातं. त्यानंतर नेक्स्ट, गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? कुशीनगर, बोधगया, सारनाथ, लुंबिनी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. आता बोधगया पर्याय आहे, तर इथं माहिती आहे आपल्याला, इथे झालेली आहे ज्ञानप्राप्ती. बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झालेली आहे. लुंबिनी येथे जन्म झालेला आहे गौतम बुद्धांचा. आणि सारनाथ येथे त्यांनी पहिलं ज्ञानप्राप्तीनंतर पहिलं प्रवचन दिलं होतं. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या ठिकाणं, कारण आपल्याला परीक्षेला विचारतात. त्यानंतर नेक्स्ट आहे अचूक जोडी शोधायची आहे. फेसबुक, जेनकुम. ही तर चुकीचे आहे, कारण फेसबुक आणि जेनकुम नाही. जेनकुमचं व्हॉट्सअप होतं आणि फेसबुक हे मार्क झुकरबर्गचं आहे. ट्विटर, मार्क झुकरबर्ग. हे पण रॉंग आहे, कारण मार्क झुकरबर्गचा संबंध फेसबुकसोबत यायला हवा. ट्विटर हे जॅक डोर्से यांनी बनवलेलं होतं. आता जरी त्याचे मालक ॲलन मस्क असला तरी जनक कोण आहे तर जॅक डोर्से. ॲमेझॉन, स्टीव्ह जॉब्स. हे पण रॉंग आहे, कारण ॲमेझॉन हे जेफ बेझॉस यांचं आहे आणि स्टीव्ह जॉब्सचे ॲपल कंपनी आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण रॉंग आहे. म्हणजे अचूक कोणती आहे मग? पर्याय क्रमांक 4, गुगल, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गुगल बनवलेलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अगदी अचूक जोडी आहे. त्यानंतर स्त्री धैर्य नीती हे पुस्तक कुणी लिहिले आहे?
पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, अनुताई वाघ. तर श्रीधैर्यनीती हे पंडिता रमाबाई यांनी लिहिलेले पुस्तक आहे. इतर पर्यायाचा विचार करा. रमाबाई रानडेंचं माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे प्रसिद्ध पुस्तक आहे. सावित्रीबाई फुले यांचं काव्य फुले आणि बावनकाशी सुबोध रत्नाकर ही काव्यसंग्रह आहेत. अनुताई वाघ यांचं कोसबाडच्या टेकडीवरून हे प्रसिद्ध पुस्तक आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारताच्या पहिल्या सबसॉनिक क्रूज मिसाईलचे नाव काय आहे? अग्नी, निर्भय, पृथ्वी, वायू. पहिलं सबसॉनिक क्रूज मिसाईल तर ते आहे निर्भय. अग्नी हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी हे सरफेस टू सरफेस बॅलिस्टिक आणि स्वदेशी बनावटीचा आहे. आणि वायू हे काही अधिकृत मिसाईल वगैरे नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, स्त्री उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण असणारे महाराष्ट्र हे भारतातील डॅश डॅश राज्य आहे. 5वे, 3रे, 2रे, 1. तर स्त्री उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण असणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. लक्षात ठेवा, पहिले राज्य आहे जे हे धोरण 2017मध्ये महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं होतं. हे पण थोडंसं लक्षात घ्या. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार कुणाला मिळालेला नाही? अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी, MS स्वामीनाथन, कर्पुरी ठाकूर. आता बघा, कर्पुरी ठाकूर यांना 2024मध्ये मरणोत्तर मिळालेला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. MS स्वामीनाथन ज्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो, त्यांना पण 2024मध्ये मरणोत्तर भारतरत्न मिळालेला आहे. लालकृष्ण अडवाणीला पण 2024मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. मग कोणला मिळालेला नाही? तर अरुण जेटली हे उत्तर असणार आहे. अरुण जेटली यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे 2020चा. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव सांगा. तर बाबा आमटे यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे, ज्यांनी चंद्रपूर येथे आनंदवन संस्थेमार्फत कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे. त्यानंतर भारतामध्ये पहिले कृषी विज्ञान केंद्र कुठे स्थापित करण्यात आले होते? बिहार, राजस्थान, पंजाब, पाँडेचेरी. तर भारतामध्ये 1974मध्ये तमिळनाडू कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत पहिलं कृषी विज्ञान केंद्र भारतातलं पाँडेचेरी या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं 1974ला. ठीक आहे, तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत. त्यानंतर नेक्स्ट, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस डॅश डॅश समितीने केली होती. तर जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीनं केली होती. 1957ला या समितीची स्थापना झाली होती आणि याच समितीनं त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस आपल्या भारतासाठी केली होती. अशोक मेहता समिती 1977 पंचायत राज व्यवस्थेचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी यानं द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती अशोक मेहतानं. लन बोंगीरवार महाराष्ट्रानं पंचायत राज व्यवस्थेचं पुनर्विलोकन करण्यासाठी 1970ला ही समिती स्थापन केली होती लन बोंगीरवार. वसंतराव नाईक समिती 1960ला महाराष्ट्रात पंचायत राजचा स्वीकार याच समितीच्या शिफारशीनुसार झाला होता. हे पण लक्षात ठेवा. इथे मात्र पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील बहुतेक नद्या या स्वरूपाच्या आहेत: हंगामी, वार्षिक, बारमाही, कोरड्या. कोरड्या म्हणता येणार नाही. ठीक आहे, तर हंगामी स्वरूपाच्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये या नद्यामध्ये भरपूर पाणी असतं. ठीक आहे, ते 6 महिने. ठीक आहे, तर बारमाही नद्या कुठं? हिमालयात आढळतात बघा, हिमालयामध्ये. पण महाराष्ट्रात म्हटलंय तर मग हंगामी असंच उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर गुढीपाडवा उत्सवात पंचांगांची सुरुवात देखील साजरी होते.
गुढीपाडवा उत्सवात पंचांगाची सुरुवात देखील साजरी होते. कोणत्या पंचांगाची? तर शालिवाहन या पंचांगाची सुरुवात साजरी होते. आपल्याला माहीत आहे की सातवाहन राजा शालिवाहन यानं शकावर विजय मिळवला होता आणि त्या विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थच शक शालिवाहन हे पंचांग सुरू करण्यात आलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापासून शालिवाहन शकाला नवीन वर्षाची सुरुवात होते. ठीक आहे. ग्रेगोरियन हे तर इंग्रजी आहे ना, जानेवारीपासून स्टार्टिंग होते. हे इंग्रजी जे आहे ना वर्ष, जानेवारी ते डिसेंबर, तर हे याला ग्रेगोरियन कालगणना म्हणतात. आणि विक्रम संवत जे आहे हे उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे हे पण एक हिंदू पंचांगच आहे, ज्याची सुरुवात कार्तिक महिन्यापासून म्हणजे जो दिवाळीचा पाडवा असतो ना तिथून होते. ठीक आहे, हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे 1944ला कोणत्या शहरात आझाद हिंद सरकारची नॅशनल बँक ऑफ आझाद हिंद या नावाने बँक स्थापन झाली होती? रंगून, सिंगापूर, टोकियो, बर्लिन. 1944ला कोणत्या शहरात आझाद हिंद सरकारची नॅशनल बँक ऑफ आझाद हिंद? तर ती रंगून या ठिकाणी आझाद हिंद सेनेची नॅशनल बँक स्थापन झालेली होती. हे थोडंसं लक्षात ठेवा. सिंगापूरचा संदर्भ माहिती आहे आपल्याला, माहिती आहे की सिंगापूरमध्ये सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकार स्थापन केलं होतं. टोकियो या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी एक छोटीशी संस्था स्थापन केली होती अगोदर, एक इंडियन इंडिपेंडन्स लीग. त्याचंच रूपांतर नंतर आझाद हिंद सेनेमध्ये झालं होतं. ही टोकियोमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापन केली होती रासबिहारी बोस यांनी. ठीक आहे, हे पण थोडासा संदर्भ माहीत पाहिजे. त्यानंतर जागतिक वन दिन या दिवशी साजरा करतात. तर जागतिक वन दिन हा 21 मार्चला साजरा होतो. ठीक आहे. 23 मार्चला जागतिक हवामान दिन साजरा होतो. 22 मार्चला जागतिक जलदिन साजरा होतो आणि 20 मार्चला जागतिक चिमणी दिन साजरा होतो. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, गांडूळ या प्राण्याबद्दल कोणते विधान अचूक नाही म्हटले? गांडूळ हा प्राणी संघ मोलुस्कामध्ये येतो. आता हेच अचूक नाही आहे, म्हणजे हेच बरोबर नाही आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. कारण गांडूळ हा जो प्राणी आहे हा ॲनिलिडामध्ये येतो. ॲनिलिडा या संघामध्ये येतो. कारण बघा बाकीचे विधानं साहजिकच बरोबर असणार आहे. गांडूळ हा द्विलिंगी प्राणी आहे, बरोबर आहे. गांडुळामध्ये नर आणि मादी यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्या आहेत ह्या एकाच शरीरामध्ये असतात, म्हणून तो द्विलिंगी प्राणी आहे का? तर हो. हा अपृष्ठवंशीय प्राणी आहे. या प्राण्यात डोळे नसतात का? तर हो, नसतात डोळे. म्हणजे 2, 3, 4 बरोबर आहे, म्हणजे अचूक आहे गांडुळाबद्दल. पहिलाच पर्याय रॉंग आहे, म्हणून तेच उत्तर आहे, कारण आपल्याला विचारले अचूक नाही. त्यानंतर नेक्स्ट, भौतिकशास्त्रात प्रामुख्याने हे 2 घटक अभ्यासले जातात: पदार्थ व विद्युतधारा, बल व ऊर्जा, द्रव्य व ऊर्जा, ऊर्जा व शक्ती. साहजिकच पूर्ण भौतिकशास्त्र 2 गोष्टीभोवती फिरतं. एक म्हणजे द्रव्य, ज्याला आपण मॅटर असं म्हणतो, ठीक आहे, आणि दुसरी म्हणजे ऊर्जा, ज्याला आपण एनर्जी असं म्हणतो. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखायची आहे. बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव, बरोबर आहे. गुरु गोविंद सिंग विद्यापीठ नांदेड, रॉंग. कारण नांदेडला कोणतं विद्यापीठ आहे? स्वामी रामानंद तीर्थ. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे, तीर्थ विद्यापीठ. त्यामुळं रॉंग म्हणजे अयोग्य हे दुसरंच आहे, म्हणून दुसरंच उत्तर आहे. कारण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे बरोबर आहे. अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2च काय आहे? अयोग्य आहे. त्यानंतर नेक्स्ट, इस्रायल देशाची प्रमुख भाषा कोणती? उर्दू, पारशी, हिब्रू, लॅटिन. तर इस्रायलची हिब्रू ही
प्रमुख भाषा आहे आणि लॅटिन ही प्राचीन रोमची प्रमुख भाषा होती, हे जनरली आपल्याला माहीत आहे. त्यानंतर नेक्स्ट, हे वाऱ्याच्या वेगाचे परिमाण मोजण्याचे एकक आहे. रिश्टर स्केल, नॉट्स, क्यूमेक, हेक्टोमीटर. तर नॉट्स हे वाऱ्याच्या वेगाचे परिमाण मोजण्याचं एकक आहे, कारण रिश्टर स्केल जे आहे हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. क्यूमेक जे आहे हे वाहत्या पाण्याचा वेग मोजण्याचे एकक आहे आणि हेक्टोमीटर हे लांबी मोजण्याचं एकक आहे. आलं लक्षामध्ये? हे पण आपल्याला माहिती पाहिजे, इतर पर्यायाची पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील समुद्रकिनारा लागून असणारे जिल्हे. समुद्रकिनारा लागून असणारे जिल्हे, पालघर आहे, ठाणे पण आहे, परंतु नाशिक नाही म्हणून पर्याय 1 कटला. रायगड आहे, रत्नागिरी आहे, परंतु कोल्हापूर नाही म्हणून पर्याय 2 पण कटला. मुंबई उपनगर आहे, ठाणे पण आहे, परंतु पुण्याला समुद्रकिनारा नाही आहे म्हणून 3 पण कटला. मुंबई शहर, पालघर आणि ठाणे म्हणजे 3ही जिल्हे ज्यांना समुद्रकिनारा लागून आहे ते आहेत पर्याय क्रमांक 4 मधील मुंबई शहर, पालघर आणि ठाणे. बाकीच्या पर्यायामधले नाशिक, पुणे आणि कोल्हापूर यांना समुद्रकिनारा लागून नसल्यामुळे ते पर्याय कट होतील. त्यानंतर जागतिक आनंदी अहवालात सर्वात जास्त वेळा प्रथम क्रमांकावर आनंदी ठरणारा देश कोणता? तर साहजिकच फिनलँड हा सर्वाधिक वेळा प्रथम क्रमांकावर राहणारे देश आहेत, म्हणजे देश आहे तो. सलग 8 वेळा म्हणजे 2018 पासून ते 2025 पर्यंत फिनलँड हाच या म्हणजे प्रथम स्थानी आहे आनंदी अहवालाच्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे ठिकाण कोणते? आंबोली, गगनबावडा, सावंतवाडी, महाबळेश्वर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गगनबावडा, जे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. या प्रश्नाचे उत्तर निवडताना आपण डायरेक्ट दिवसाचा विचार करायचा आहे की त्या पावसाळ्याच्या काळामध्ये किती दिवस पाऊस पडतो. तर गगनबावडा हेच उत्तर घ्यावं लागेल, कारण तुम्ही जर संदर्भ बघितला AB सौदी सरांच्या बुकमध्ये तर त्यांनी 108 दिवस या ठिकाणी पाऊस पडतो त्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये असं सांगितलं आहे. आणि महाबळेश्वर पण त्या खालोखालच आहे 103 दिवस आणि आंबोली पण त्या खालोखाल आहे 97 दिवस. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुम्ही घ्यायचं आहे. ठीक आहे. कारण सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असा जर प्रश्न आला असता तर मग उत्तर घ्यावं लागलं असतं आंबोली. लक्षात घ्या, इथं काय म्हणलं ते सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे ठिकाण, म्हणून गगनबावडा उत्तर घ्यावं लागणार आहेस. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, सर्वात लहान वेद कोणता आहे? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सामवेद, पर्याय क्रमांक 2. कशानुसार ठरवायचं? जे ऋचा आहेत किंवा जे मंत्रांची संख्या आहे त्यानुसार ठरवा. ऋग्वेद सर्वात मोठा आहे, लक्षात घ्या, ऋग्वेद सर्वात मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे 1 नंबरला ऋग्वेद आहे. त्याच्यानंतर मग अथर्ववेद 2 नंबरला येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला येईल यजुर्वेद आणि मग 4 नंबरला येईल सामवेद, म्हणजे सर्वात छोटा असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. मंत्रांच्या संख्येवरून सामवेदामध्ये सर्वात कमी मंत्र आहेत. त्यानंतर तुम्हाला जर अशाच प्रकारचे जर तुम्हाला सराव पेपर सोडवायचे आणि व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्ही आपलं जे ओएससी स्टडी पॉईंटचं ॲप आहे हे ॲप डायरेक्ट प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ॲपमध्ये गेल्याच्यानंतर विविध पदांसाठी जे विविध विषय असतात स्वतंत्र तुम्हाला विषयाच्या टेस्ट सिरीज तिथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता, पाहू शकता आणि प्रत्येक टेस्टचा विश्लेषणाचा व्हिडिओ देखील तुम्ही तिथं
पाहू आणि ऐकू शकता. धन्यवाद.